बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. 12 तासाच्या आत खुनाचा उलगडा, 3 संशयित आरोपी जेरबंद. रविवारी रात्री उशिरा कुरुंदवाडमध्ये अक्षय चव्हाण आणि यश काळे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. यश काळे यांना आपल्या 2 साथीदारांच्या मदतीने धारदार शस्त्राने अक्षय चव्हाण याचा खून केला. याबाबतची फिर्याद अक्षय चव्हाणचा भाऊ दिग्विजय चव्हाण यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दाखल केली. नोंदवलेल्या फिर्यादीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला असता पथकाला माहिती मिळाली की संशयित आरोपी यश सुनील काळे वय 19 राहणार कुरुंदवाड, अमन जमीर दानवाडे वय 22 राहणार इचलकरंजी, श्रीजय बाबू बडसकर वय 22 राहणार औरवाड हे तिघेही शिरोली MIDC परिसरात लपले आहेत. पथकाने शिरोली MIDC परिसर पिंजून काढत संशयित आरोपींना ताब्यात घेतलं. तिघा संशयितांनी केलेल्या खुनाची कबुली दिली. पुढील तपास कुरुंदवाड पोलीस करत आहेत. या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार प्रकाश पाटील, संजय कुंभार यांच्यासह आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.